नमस्कार विद्यार्थ्यांनो. डे 14 मध्ये आपल्याला बऱ्यापैकी आपला मॅट्रिक्स चॅप्टर आता कव्हर झालेला आहे. तर मॅट्रिक्समध्ये काय काय महत्त्वाचं करायचं आहे या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला रिडक्शन मेथड, इन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे, इक्वेशन सॉल्व्ह करायला तुम्हाला यायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इन्व्हर्जन आणि करताना तुम्हाला फक्त काय करायचं आहे बघा, इन्व्हर्जनमध्ये ॲडजॉइंट मेथड आहे किंवा रिडक्शन मेथड आहे. तर ॲडजॉइंट मेथड करायचं असेल तर तुम्हाला त्याचं कोफॅक्टर अँड मायनर तुम्हाला काढायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ॲडजॉइंट कडून तुम्ही त्याचं इन्व्हर्स करू शकता. त्याच्यानंतर आता रिडक्शन आलं, इक्वेशन सॉल्व्ह करा म्हटलं तर खूप इझी आहे. रिडक्शन मेथडमध्ये तुम्हाला अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर जो काय मॅट्रिक्स आहे तो करायला लागेल आणि त्याच्यानं मग तुम्ही काय करू शकताय, ते इक्वेशन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय म्हणजे रिडक्शन मेथडमध्ये. हे 2 पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळा पेपरमध्ये विचारलेले आहेत. थँक्यू. याच्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत त्याची मी पोस्ट करतोय, तुम्ही ते रेफर करून ते क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करा. भेटूया नवीन दिवसामध्ये. 15 दिवस, डे 15 पासून आपण पुढचा एक चॅप्टर, आपण थर्ड चॅप्टर आपण ट्रिग्नॉमेट्री आपण चालू करूया. थँक्यू.